आज घटस्थापना झाली आहे। नवरात्र उत्सवानिमित्त मी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला आमच्या महाराष्ट्रातील जनतेचं जीवन मंगलमय राहो, कोणतीही अमंगल घटना महाराष्ट्रात घडू नये अशी प्रार्थना आईला केली आहे। आज आबा बागुलजी यांच्याकडे केवळ आणि केवळ आई महालक्ष्मी जगदंबेचं दर्शन करण्याकरता आम्ही आलो आहे। कोणताही राजकीय संदर्भ कोणी घेऊ नये। मागे पण नागपूरमध्ये येऊन तुम्हाला भेटले होते ते, त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून होते। कधी नेमकं काही तसं काही आबा बागुलजी माझ्याकडे मागे आले होते, परवाही नागपूरला आले होते, परवा मुंबईला आले होते। केवळ आणि केवळ एक सामाजिक दृष्ट्या त्यांचं एक प्रेम आहे की चंद्रशेखर बावनकुळेंनी आमच्या कार्यक्रमाला यावं आणि मग सामाजिक दृष्ट्या एखादी गोष्ट आबा बागुलनी म्हटली त्यामुळे ते नवरात्राचं दर्शन करण्याकरता त्यांनी विनंती केली। त्यांनी कुठलाही राजकीय संदर्भ दिला नाही आणि त्यामुळं मी या कार्यक्रमाला केवळ केवळ आई महालक्ष्मीच्या जगदंबेच्या दर्शनाच्या कार्यक्रमाला आलो। असं काही आहे का पक्ष घ्यायला तयार आहे पण ताईंचा विरोध आहे असं जाहीरपणे चर्चा होतात अनेकदा नेहमी, तसं काही नाही? आमच्या माधुरीताई इतक्या प्रगल्भ आहे, त्या कधीही कुणाच्याही पक्षामध्ये येण्याचा विरोध करू शकत नाही, कारण त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आहे का आणि भाजपाचे कार्यकर्ते कधी असा जे लोक पक्षात येतील त्यांना कधी आम्ही न येण्याकरता म्हणू शकत नाही। आमचा पक्ष वाढतो, पक्ष वाढीकरता कुणालाही या ठिकाणी स्थान आहे, कोणी पक्षामध्ये येऊ शकतं। पण जे ओरिजिनल मग त्यांचं काय? मराठवाड्यात मुसळधार असा पाऊस होतोय, अनेक ठिकाणी मोठं नुकसान शेतीचं झालेलं पाहायला मिळतंय। राज्य सरकार या सगळ्या संदर्भात काय नेमकं पाऊल उचलतं? माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी सुद्धा महसुली प्रशासनामध्ये सूचना दिल्या आहेत। आमचे कृषी अधिकारी, ग्रामस्तरीय ग्रामविकासचे अधिकारी, महसूलचे अधिकारी आम्ही या ठिकाणी पंचनामे करून आणि प्रत्येक मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा पहिला विषय काय असेल तर प्रोसिडिंग मागची कायम झाल्यावर पहिला विषय असतो पीक पाणी आणि त्यामुळे प्रत्येक मंगळवारी कुठली नुकसान भरपाई राहिला आहे, कुठले पंचनामे शिल्लक राहिले आहे, कुठली नुकसान भरपाई देणे शिल्लक राहिले याबद्दल चर्चा होतं। त्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश आहे की जे काही नुकसान झालं आहे ते सर्व नुकसान भरपाई आपण शेतकऱ्याला दिली पाहिजे। एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी राज्यामध्ये नुकसान भरपाई देण्याची कारवाई सुरू आहे। काही पंचनामे कमी जास्त झाल्यामुळे थोडा वेळ लागतो, पण खूप मोठं नुकसान झालं आहे, म्हणजे अपरिमित नुकसान झालं आहे। एवढ्या नुकसानाची अपेक्षा नव्हती, एवढ्या पावसाची अपेक्षा नव्हती, पण ज्या पद्धतीची आपत्ती महाराष्ट्रावर आली आहे, ही जी नैसर्गिक आपत्ती आली आहे, आता आई महालक्ष्मीला प्रार्थना करतो की या आपत्तीतनं लोकांना जनतेला काढण्यासाठी आम्हाला बळ दे। नेमकं कधी मिळणार नुकसान भरपाई? नुकसान भरपाई प्रत्येक पंचनामा झाल्याबरोबर ऑनलाईन म्हणजे हे सिस्टीमच आहे। पंचनामा आला आमच्या मंत्रालयात त्याची कॉपी आली की डायरेक्टली त्यांची एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे पैसे जात असतात, ते काही मानवी हस्तक्षेप नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की पंचनाम्याला तेवढा वेळ लागतो तेवढं लागतं, कारण पंचनामा चुकला नाही पाहिजे। पंचनामा झाल्यावर तो गावकऱ्यांना दाखवला पाहिजे, ग्रामपंचायत समोर मांडला पाहिजे, तरच त्या पंचनाम्याला अर्थ आहे। नाहीतर परस्पर पंचनामा करून घेतला आणि ग्रामपंचायतला माहिती नाही, त्यामुळं अनेक भानगडी निर्माण होतात। त्यामुळे आम्ही स्टँडिंग ऑर्डर दिली आहे की तुम्ही पंचनामा झाल्यावर आमच्या तलाठ्यांनी आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी तो पंचनामा ग्रामपंचायतला पाठवला पाहिजे, त्यांना ते दाखवला पाहिजे, मदत केलं पाहिजे। पण लोकांची मागणी अशी आहे, कोल्हापूरच्या धर्तीवर जसं नुकसान झालं होतं त्यांना कॅश स्वरूपात तातडीने पैसे दिले गेले होते, हे तुम्हालाही माहिती आहे। पण त्या लोकांची मागणी अशी की तात्पुरता दिलासा देण्याकरता थोडेफार पैसे जर दिले पहिल्या टप्प्यामध्ये तर कुठेतरी त्यांचं थोडंसं नुकसान होणार आहे, ते थांबेल। आता हे परवा मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचे सर्व पालकमंत्री चर्चा करतो, त्यावेळी आपण ही चर्चा करतो। खासगीकरणाचा विषय येतोय, काय बातम्या येत आहेत, कारण तुम्ही ऑनलाईन करण्यासाठी सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि आता वेगळाच विषय समोर येतो की 10 नोंदणीचं खासगीकरण होणार आहे। काही खासगीकरण होणार नाही आहे। काही कार्यालयांना दस्त नोंदणीचे अधिकार दिले आपण ज्या पद्धतीने पासपोर्ट कार्यालय आहेत त्या पद्धतीचे 60 पासपोर्ट कार्यालय जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला शेवटी दस्ताची नोंदणी कोण करणार? खाजगी माणूस करू शकत नाही। तिथल्या सेवा ज्या आहेत
शेवटी पासपोर्ट अंतिम कोण करतं? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं आणि तिथले विजा ज्या बाहेर देशाचे विजा करतात. तसंच नोंदणी ही शेवटी काम कोणाचं असणार आहे? ते एसएल तिथल्या मुद्रांक अधिकाराचं असणार, आमच्या जेडीआरचे असणार. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठलाही नाही. पण एक कार्यालय एका जसं पुणे शहर आहे, पुणे शहराला मोठं कार्यालय असलं पाहिजे, जसं नागपूरमध्ये असलं पाहिजे. 60 ठिकाणी असे आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे आमचं पोटेन्शियल आहे. ते पोटेन्शियल आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एक चांगलं कार्यालय काढतो. सर्व अंतिम अधिकारी आमचे सर्व असणार आहे सरकारी आणि बाकी जे सेवा आहेत म्हणजे मला पूर्ण त्या ठिकाणी चांगले व्यवस्थित ऑफिस तयार करणे याच्याकरता आम्ही ही व्यवस्था उभी करतो. असं आहे की आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची पद्धती पुढच्या काळामध्ये येणे हे त्यांनी जे महत्वाची सूचना केली आहे ही खऱ्या अर्थाने काही अंशी ही सूचनाही बरोबर आहे. कारण कुठलाही समाज असो, ओबीसी असो, शेड्यूल कास्ट असो, शेड्यूल ट्राईब असो, प्रत्येक समाजामध्ये एक वर्ग उंचीवर गेला आहे. त्यालाच आरक्षण मिळत असल्यामुळं त्या समाजामध्ये आरक्षणाची टक्केवारी कमी करू नये. शेड्यूल कास्टचं आरक्षण तेवढंच राहावं, शेड्यूल ट्राईबचं आरक्षण तेवढंच राहावं, ओबीसीचं आरक्षण तेवढंच राहावं, मराठाचं आरक्षण तेवढंच राहावं. परंतु हे करत असताना मात्र काही लोकांची जी आता आर्थिक सामाजिक परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती उंचावलेली आहे, खरं तर हे आरक्षण त्यांनी सोडलं पाहिजे. पण आज ही गरज आहे. पुढच्या काळामध्ये असाही विचार केला तर मला असं वाटतं त्या समाजाच्या आर्थिक दुर्बल लोकांना त्याचा न्याय मिळू शकेल. सुप्रिया सुळेचा बोलण्याचा अर्थ मी पूर्ण पाहिला नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय मला खरं तर आर्थिक हा विषय त्या समाजामधला राय झाला पाहिजे. घराच्या मोठ्या म्हणतात कामाची संधी मिळाली आणि दादा देखील त्यांना संधी देण्याची मला वाटतं म्हणून त्याचा निर्णय अजितदादांनी करायचा आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करावा. दसऱ्यानंतर फिरू देणार नाही. लोकशाहीमध्ये कुणाचा अधिकार कुणी डावलू शकत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे या देशाचं संविधान, या संविधानाने सर्वांना स्वातंत्र्य दिलं आहे. फिरण्याचं, बसण्याचं, उठण्याचं, व्यक्त होण्याचं. त्यामुळे त्यांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यामुळं कोणी काय बोलायला काही फार. कालच्या सामन्यावर भारत पाकिस्तान जो सामना झाला त्याच्यावर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी टीका केली ज्या पद्धतीने पाकिस्तानी प्लेयरनी सेलिब्रेशन केलं त्याच्यावर पण टीका केली. मला हे सांगा, मी परवाही सांगितलं होतं की धाराशिवमध्ये, परभणीमध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये खासदार निवडून आले उद्धव ठाकरे. आणि त्या दिवशी काय झालं? त्या दिवशी पाकिस्तानचे झेंडे घेऊन रॅल्या निघाल्या. असं तर नाही झालं ना? पाकिस्तानचे झेंडे तुमच्या रॅलीमध्ये फडकले गेले. मताच्या लागून चालना करता तुम्ही काय काय केलं आता त्यामध्ये फार काही वेळ घेत नाही. पण महाराष्ट्र समजतो आहे खेळामध्ये खेळाडू वृत्तीने लढलं पाहिजे. खेळामध्ये कुठल्याही प्रकारचा हा देशामध्ये वितृष्ट आणण्याचं काम करू नये हे या देशाला मान्य आहे. पण जेव्हा दहशतवादी हल्ला कुणी आपल्यावर करतो तेव्हा त्यांच्या घरात घुसून मारण्याची क्षमता भारतामध्ये आहे. आणि त्याचं खऱ्या अर्थाने खरं विश्लेषण आपल्या क्रिकेटच्या कॅप्टननी केलेलं आहे.